हा आहे किल्ले जयगड. या गडावरती येण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे रत्नागिरी मार्ग. रत्नागिरी जयगड जवळचे सर्वात मोठे शहर आहे. रत्नागिरीमधून बस, रेंटल कार किंवा समुद्रमार्गे सुद्धा येऊ शकता. आणि दुसरा म्हणजे गणपतपुळे मार्ग. गणपतपुळे जयगड जवळचे सर्वात प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ आहे आणि येथील बस स्थानकात जयगडसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे. किल्ल्याला एक मुख्य प्रवेशद्वार आहे, जे आजही चांगल्या स्थितीत आहे व हे प्रवेशद्वार अतिशय उंच व रुंद आहे. गडाच्या आतमध्ये भरपूर जागा आहे आणि मित्रांनो, जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी हे पाहून घ्या. ह्या अशा गोष्टी गडांवरती लिहित जाऊ नका. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, हे अतिशय चुकीचं आहे. 13 एकरच्या परिसरात पसरलेला गड आहे. हा जो पाहताय तुम्ही, हा आहे दरवाजा, जो की मेन गेट आहे आणि हे 3 मजली उंच आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता हे कशासाठी बांधलेलं असतं की वरून पण शत्रूवरती वार करता यावी यासाठी ते उंच केलेलं आहे. आणि जो आत येण्याचा रस्ता आहे तो अतिशय बारका आहे. आता जाणून घेऊयात गडावरती असणारे कक्ष व विभाग. जयगड किल्ला जरी आता बऱ्याच अंशी पडक्या अवस्थेत असला तरी येथे काही महत्वाचे कक्ष आणि विभागांचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या मध्यभागी कान्होजी आंग्रे यांचा राजवाडा होता, ज्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. आणि किल्ल्याच्या आत एक गणपतीचे मंदिर सुद्धा आहे, जे अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि अनेक बुरुज आजही उभे आहेत. या बुरुजांवरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. आता जाणून घेऊयात या गडाच्या इतिहासाबद्दल. जयगड किल्ला एका पठारावर बांधलेला आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूंना समुद्र आहे. याच्या दक्षिणेकडील उतारावर जयगड गाव वसलेले आहे. हा किल्ला पूर्वी एक महत्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होता. शास्त्री नदीच्या खाडीचे
आणि समुद्राचे संरक्षण करण्यासाठी याची बांधणी करण्यात आली. या किल्ल्याची निर्मिती 16व्या शतकात बिजापूरच्या सुलतानांनी केली असे मानले जाते. नंतर हा किल्ला नायकांकडे आणि त्यानंतर मराठा साम्राज्यात आला. पेशव्यांनी 1713 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला. जून 1818 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर कब्जा केला. 13 एकरांमध्ये पसरलेला या किल्ल्याची तटबंदी मजबूत दगडांनी बांधलेली आहे. सध्या हा किल्ला भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या देखरेखीखाली एक संरक्षण स्मारक आहे. जरी काही भाग पडक्या अवस्थेत असले तरी किल्ल्याची भव्यता कायम आहे. तर आता आम्ही गडावर पोहोचलेलो मगाशी आणि जवळजवळ निम्मा गड आता बघून झालाय. आता इथं विसावा थोडासा धरलाय जयकरने, एक विसावा हुडकून काढला. म्हणजे तुम्ही उभा राहिला कोणी थांब विसावा म्हणजे काय सावली आता कोणी ओळखली जयकरने. आता ह्यात बी ह्याला वाटते आम्ही इज्जतच काढायला लागली. खऱ्याला कुठे न्याय नाही तिच्या माईला. असं जरा लॉग मध्ये ट्विस्ट आणावं लागतोय. काय ट्विस्ट नाही, आयुष्याचा ट्विस्ट आलाय याच्या. आयुष्याचा काय ट्विस्ट आणलाय सांगू काय सगळं आता. दिवस रातभर कुणामुळे झालंय बंद कर रेटिंग घे मी का बसतो. सगळे येणार आता. नाही नाही भाई बिहाइंड द सीन्स मध्ये मी 100% टाकणार आहे. जयकर हे कुठलं बेलाचं पान आहे. जे वडाच झाड आहे म्हणे. आता देव म्हणलास का ते आंब्याचं झाड आहे तरी देव आहे म्हणणार माहिती आहे का तुला. त्या कंडिशनला ते आता आहे. दर्शन मार्ग लिहिले मग खोटं बोल नको. काय काय फुल करायची अरे हनुमान मंदिर आहे रामादास गणपती आहे बहुतेक. काम करायला लागले. तर हे मंदिर आहे एकदम थोडस न्यू स्ट्रक्चर आहे, पण आता बघूया आत गेल्याशिवाय तर काय कळणार नाही. बाहेरनं जरी चांगलं दिसत असेल तरी आतनं मंदिर कसं आहे ते महत्वाचं असते. वाइब है वाइब है.